सुंदर असे चषक आपल्याला पाहायला मिळत आहेत दर्यावर्दी प्रीमियर लीगचे. फलंदाजीसाठी जात आहेत ते प्रज्योत आणि फलंदाजीसाठी ते संचित आणि रोहित. प्रज्योत सॉरी, संचित आणि प्रज्योत. स्ट्राईकला आहे तो संचित, नॉन स्ट्राईकला आहे तो प्रज्योत. पहिलं षटक घेऊन येईल नक्कीच नासिर. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची गणना केली जाते श्रीवर्धन तालुक्यात, तो नासिर. झेन फायटर संघाकडून पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर. क्षेत्ररक्षण सजवताना नासिर. समोर आहे तो संचित. या सामन्याचं पंच म्हणून काम पाहत आहेत विघ्नेश, तुषार आणि रुद्रेश. पहिला चेंडू नासिर हलक्या हाताने खेळलाय. 1 धाव मिळेल. एका धावेने खातं ओपन केलंय ते संचितने आपलं आणि आपल्या संघाचं. स्ट्राईक चेंज होईल. आता स्ट्राईकला असेल तो प्रज्योत. 4 षटकांचा सामना. 4 षटकामध्ये किती धावा गोळा करतात पाहूया. तिसऱ्या ग्रुपमधील दुसरा सामना आपण पाहतोय. नासिर पुन्हा एकदा उजव्या हाताने उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय तो प्रज्योत साठी. पुढला चेंडू हलक्या हाताने खेळलाय. 1 धाव चोरण्यात यशस्वी ठरले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षकाला वाटलं चेंडू जाईल 1 रनच्या दिशेने, परंतु चेंडू अडकला आणि तिथे 2 धावा चोरण्यात यशस्वी ठरतायत. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 3. पुढला चेंडू पुन्हा एकदा नासिर हलक्या हाताने खेळलाय. प्रज्योतने 1 धाव, एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 3 चेंडू 4 धावा. प्रज्योत खेळते 3 धावांवर. संचित खेळतोय 1 धावेवर. पुढला चेंडू नासिर पुन्हा एकदा उजव्या हाताने उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय तो संचित साठी. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय. चांगली रणनीती आखली फलंदाजांनी. सिंगल चोरण्यात यशस्वी ठरतायत. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 4 चेंडू 5 धावा. खरोखर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. पुढला चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी ठरतोय तो नासिर. धावसंख्या स्थिरावले 5 चेंडू 5 धावा. पुढला चेंडू हलक्या हाताने खेळलाय. धावाची संधी होऊ शकली असती, परंतु एष्टी रक्षकाच्या हातून मिसफिल्ड आणि त्याचाच फायदा. 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पहिल्या षटकानंतर 6 धावा. टॉस हारल्यानंतर पहिल्या इनिंग मध्ये खेळताना चौलकर वॉरियर्स. दुसरं षटक घेऊन कोण येते पाहूया. 4 षटकांचा सामना. दुसरं षटक घेऊन येते तो बासित. प्रज्योत स्ट्राईकला आहे. नॉन स्ट्राईकला आहे तो संचित. नॉन स्ट्राईकला आहे. बासित आलाय दुसरं षटक घेऊन. पॉवर प्लेचं षटक संपलंय, त्यामुळे फिल्डिंग पूर्णतः सजलेली दिसते ती बाउंड्री लाईनला. 5 खेळाडू बाउंड्री लाईनला आहेत. 2 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये, 1 गोलंदाज आणि 1 यष्टीरक्षक. बासित उजव्या हाताने उजव्या बाजूने गोलंदाजी करेल तो प्रज्योत साठी. दुसरं षटक घेऊन आलाय. सुंदर चेंडू आणि मला वाटतं दांडी गोल झाले ती प्रज्योतची. पहिला झटका, पहिला हादरा बसलाय तो चौलकर वॉरियर्स या संघाला.
पुढला चेंडू फुल टॉस चेंडू बनवून खेळलाय. धावबाची संधी. पाहूया पंचाचा निर्णय काय येतोय. एक धाव पूर्ण. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती सॉरी नॉट आउट. एक धाव एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 14. पुढला चेंडू रेयान मयूरसाठी. नो चेंडू घोषित केलाय पंचानी. टप्पा दाखवायचा नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. धावसंख्या 2 नी पुढे जाते. धावसंख्या होते ती 16. शेवटचा चेंडू या षटकातील. धावसंख्या 16. रेयान चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय. एक धाव चोरण्यात यशस्वी. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 17. 3 षटकानंतर 17 धावा झाल्यात. सुंदर फलंदाजी. एक युवा खेळाडूंना घेऊन हा संघ उभा केलाय तो चौरकर वॉरियर्स. आदेश यांनी चांगला संघ उभा केलाय या स्पर्धेसाठी. पुढला चेंडू अफनान उजव्या हाताने उजव्या बाजूने गोलंदाजी. पहिला चेंडू नो घोषित केलाय पंचांनी. पहिली धाव चोरल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पंचांचा निर्णय नॉट आउट. 3 धावा मिळतील. नो चेंडू आणि 2 धावा. टोटल 3 धावा आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 20. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते या सामन्यात. आतापर्यंत 2 वेळा 2 धावा धावण्यात यशस्वी ठरले ते चौलकर वॉरियर्स संघाचे खेळाडू. आदर्श उडला चेंडू. सुंदर फटका. तितका सुंदर क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट. तंबूच्या आश्रयाला जावं लागेल आदेशला. बसतोय तो चौलकर वॉरियर्स या संघाला. चौथा गडी बाद झालाय. स्ट्राईकला तो मयूर. आणि हा एक षटकार. 5वा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. शेवटचं षटक. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अफनानची. पुढला चेंडू पुन्हा एकदा नो चेंडू. दुसरा नो चेंडू टाकला या षटकात. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 22. 2 नो अवांतर चेंडू टाकलेत अफनाननी. पुढला चेंडू पुन्हा एकदा. सुंदर फटका. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 1 धाव एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 23. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. षटक थोडस महागडं षटक बोलता येईल अफनानचं. पुढला चेंडू आणि दांडीगुल. 6वा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. करण्यात यशस्वी ठरला अफनान. शेवटची जोडी
सुंदर फटका. पहिली धाव चोरले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा. सुंदररित्या रनिंग बिटवीन द विकेट. 2च धावा मिळतील. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 25. 24 चेंडू आणि 26 धावांचं आव्हान ठेवलंय. नासिर थोडासा प्रज्योत उजव्या हाताने उजव्या बाजूने गोलंदाजी करतो नासिर साठी. उडला चेंडू. सुंदर चेंडू. तितका सुंदर फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 2. नासिर खेळतोय एका धावेवर. अब्दुल्ला स्ट्राईकला आहे. हलक्या हातात खेळलाय. धावाची संधी. 2 धावा चोरण्यात यशस्वी ठरतायत अब्दुल्ला आणि नासिर. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 4. पुढला चेंडू. प्रज्योत पुन्हा एकदा. 2 चेंडू 4 धावा खर्च केल्यात. सुंदर फटका. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 धाव. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 5. 3 चेंडू 5 धावा झाल्यात. 26 धावांचं आव्हान आहे झेन फायटर संघासमोर. पुन्हा एकदा नासिरसाठी सुंदर क्षेत्ररक्षण आणि आता मात्र बाद होतोय तो अब्दुल्ला.
आणि त्यांच्या मार्फत आणि नक्कीच अब्दुल्ला बाद झालाय. नवीन फलंदाज जातोय तो बासित. 4 चेंडू 5 धावा 1 गडी बाद. पुढला चेंडू सुंदर फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव, एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 6. 5 चेंडू 6 धावा. शेवटचा चेंडू या षटकात बासितसाठी हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू जातोय 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपात. एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 7. अजूनही 19 धावांची गरज आहे ती 18 चेंडू मध्ये. स्ट्राईक चेंज असेल त्यामुळे पुन्हा एकदा बासित स्ट्राईकला असेल. सिंगल डिक्लेअर आहे तर स्ट्राईक चेंज आहे. 18 चेंडू 19 धावांची गरज. दुसरं षटक घेऊन कोण येतोय पाहूया. दुसरं षटक घेऊन आला तो संचित बासित साठी. सुंदर चेंडू टप्पा पाडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, इनसाइड एज लागली, परंतु 1 धाव चोरण्यात यशस्वी ठरतायत. एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 8. दुसरं षटक प्रगतीवर असताना सुंदर फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय मयूर कडून. 1 धाव, एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू 9 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. झेन फायटर दुसऱ्या इनिंग मध्ये खेळताना आता मात्र सुंदर चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, फलंदाजाला काही समजलं नाही, चेंडू पायावर आढळला. निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 चेंडू 9 धावा झाल्यात. पुढला चेंडू पुन्हा एकदा संचित. आता मात्र फुलटॉस बनवून खेळला आणि सुंदर झेल आदेशनी टिपला आहे आपल्या संघासाठी. नितेश पालेकर 50, 150 झालेत. पुढला चेंडू फुलटॉस आणि षटकार, फलंदाज बाद. अफनानला तंबूच्या आश्रयाला पाठवलाय. तिसरा कव्हर. या चेंडूवर जर का विकेट घेतली, हॅट्रिक घेतली तर आपल्याला 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल नितेश पालेकर यांच्याकडून. हॅट्रिकची संधी आहे, संधीचं सोनं करायचं आहे. पाहूया संचित. नवीन फलंदाज आलाय नबील आणि सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. खरोखर सुंदर गोलंदाजी. धावसंख्या स्थिरावले. 2 षटकानंतर 9 धावा. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली संचितची, ज्यांनी या षटकात धावा दिल्या 2 आणि 2 गडी बाद करण्यात यशस्वी ठरलाय. तिसरं षटक घेऊन कोण येणार, कारण का गरज आहे ती 12 चेंडू आणि 17 धावांची. बाहेरून कोणत्याही टीमला सपोर्ट करायचा, टाळ्या वाजवून करा, कॉमेंट्स नाही करायचे आहेत. तिसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज दिशान. पहिला चेंडू टॅप केलाय, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 10. अजूनही 11 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय चौलकर वॉरियर्स या संघाकडून. 1 धाव, एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 11. 2 चेंडू 11 धावा झाल्यात. नो चेंडू घोषित केलाय. सुंदर
सुंदर झेल पकडला होता परंतु फुल टॉस, त्यामुळे नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. उडला चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र पुढे येऊन खेळाय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 3 चेंडू झाले, धावसंख्या झाली ती 13. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत. पुढला चेंडू पुन्हा एकदा टॅप केलाय चेंडू. 1 धाव मिळेल, एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 14. 4 चेंडू झाले, 14 धावा झाल्या. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. सुंदर फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव, एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 15. शेवटचा चेंडू या षटकातील. 7 चेंडू 11 धावांची गरज. सुंदर खेळ पाहायला मिळतोय चौलकर वॉरियर्स या संघाकडून. फलंदाजांना विनंती आहे की आपण फलंदाजी करताना जो बॉक्स आहे त्या बॉक्समध्येच उभा राहायचं आहे. बॉल पडल्यानंतर पुढे गेलात तर ठीक आहे, बॉल पडायच्या आधी जर का पुढे गेलात तर डेड बॉल दिला जाईल. पुन्हा एकदा सुंदर फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव, एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 16. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. 6 चेंडू 10 धावांची गरज. सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती चौलकर वॉरियर्स संघाकडून. शेवटचं षटक. 6 चेंडू 10 धावांची गरज. युवराज अष्टपैलू खेळाडू. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. स्ट्राईकला आहे तो नबील. पहिला चेंडू पुढे गेला होता. सुंदर क्षेत्ररक्षण. उलटा चेंडू होता परंतु फायदा घेता आला नाही. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 17. अजूनही 5 चेंडू 9 धावांची गरज. आता काय करायचं आहे तर फक्त आणि फक्त नासिरला. उडला चेंडू नासिर साठी. 5 चेंडू 9 धावांची गरज. पुढे आलेला फलंदाज, त्यामुळे एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 18 धावा. 4 चेंडू 8 धावांची गरज. 4 चेंडू 8 धावांची गरज. सुंदर गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय चौलकर वॉरियर्स संघाकडून. बरोबर सुंदर सामना. 26 धावांचं आव्हान होतं परंतु ते आव्हान करण्यासाठी मजबूर केले जैन फायटरला. युवराज सुंदर क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. 3 चेंडू 7 धावांची गरज आहे आणि खरोखर खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय चौलकर वॉरियर्स कडून. नासिर पाहूया. 3 चेंडू 7 धावांची गरज आहे आणि सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं परंतु दुसऱ्या क्षेत्ररक्षकाच्या लागला चेंडू आणि चेंडू गेला सीमा पार. 2 चेंडू 3 धावांची. आजच्या दिवसातील पहिला चौका ठोकला नासिरने. 2 चेंडू 3 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय. जर का सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर मध्ये खेळवला जाईल. मयूरचं चांगलं क्षेत्ररक्षण होतं परंतु दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने त्या चेंडू लागला आणि सीमारेषेच्या बाहेर गेला. 2 चेंडू 3 धावांची गरज. नासिर युवराज पाहूया.
आणि आता मात्र चेंडू अडवला होता, परंतु स्वतः लूज फिल्डिंग केले, चेंडू माहिती नाही कुठे गेला, त्यामुळे 2 धावा मिळतात आणि सामना बरोबरीत. एक चेंडू एका धावेची गरज. जर का सामना टाय झाला तर सुपर ओव्हर मध्ये खेळवला जाईल याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे हा सामना जयंत फायटरने अजूनपर्यंत गमावला नाही, कारण का सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळले जाईल. त्यामुळे या सामन्यात खतरा आहे तो फक्त चौलकर वॉरियर्स, आणि त्या शेवटच्या 2 चेंडूवर हा सामना फिरवलाय नासिरने. खरोखर नासिर विकेटवर उभा राहिला याचा फायदा. पाहूया क्षेत्ररक्षणात थोडासा बदल. पॉवर प्लेचं क्षेत्ररक्षण लावलंय. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर दिसत आहेत. एक चेंडू एका धावेची गरज. पाहूया नासिर, आणि हा सामना जिंकलाय तो जयंत फायटरनी. चला लगेच टॉस साठी यायचा. एजीसी